मला विचारलं तर मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज हा या महाराष्ट्राचा मातीचा विचार आहे. काय पेरलं जातंय समाजामध्ये, काय विचार पेरला जातोय शिवाजी महाराजांचा, काय सांगितलं महात्मा फुलेंनी, काय शिकवलं बाबासाहेब आंबेडकरांनी, काय दिलं होतं गाडगे बाबांनी, काय विचार आहे तुकडोजी बाबांचा, काय विचार होता राष्ट्रसंत महात्मा, या सगळ्या महापुरुषांचा विचार जो आहे हा आम्हाला या पुढच्या पिढीसमोर मांडावा लागेल ना. मग शिवाजी महाराज का सांगायचे, संभाजीराजे का सांगायचे, का आमचा विचार मांडायचा? याचं कारण असं आहे, माणसं किती जमतात ज्याला महत्व नाही आहे. जमलेली माणसं विचारांना आहेत ना, ती विचार आपल्या घरी घेऊन जाणार आहेत आणि पुढची पिढी इथून उभी करायची आहे. तेवढ्या करता हे कार्यक्रम आहेत. कारण माझ्या भावांनो बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे या चाळीसगाव मध्ये आलोय म्हणून बोलतोय अशातला भाग नाही, तर रायगडावर सर्वात मोठं जे स्टेज आहे, ज्या स्टेजवरती 4 ते 5 लाख लोक असतात, त्या रायगडावरून सुद्धा सांगतो की महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, 288 विधानसभेचे आमदार आहेत. कोणी पैसे वाटून निवडून येतं, कोणी मतं खाऊन निवडून येतं, कोणी जातीच्या बळावर निवडून येतं, कोणी धर्माच्या बळावर निवडून येतं, कोणी मतदारांना मुलांना ढाब्यावर घेऊन जाऊन खाऊ घालतं, कोणी मुलांना गुटखा तंबाखू दारूच्या बाटल्या पाजतं. पण रायगडाच्या महाराष्ट्रामधल्या 288 पैकी केवळ एकच आमदार असा आहे की जो आमदार प्रतिवर्षी आपल्या मतदारसंघातल्या मुलांना रायगडावर शिवरायांच्या समाधीच्या दर्शनाला घेऊन येतो. त्या आमदाराचं नाव आमदार मंगेश दादा चव्हाण आहे. एकमेव आमदार महाराष्ट्रामध्ये आहे. हे कशा करता, तर विचारांचा तो आहे, तो पेरला गेला पाहिजे. तुम्ही आम्ही शेतकऱ्याची लेकर आहे, जे पेराल ते उगवणार आहे. 7 वर्ष वयाच्या पोराला शहाजीराजे सांगतायत, बाळा तुम्हाला राजा व्हायचंय, इथल्या शेतकऱ्यांचा राजा व्हायचाय, इथल्या कष्टकऱ्यांचा राजा व्हायचंय, या मातीतल्या गोरगरिबाचा राजा व्हायचंय. 7 वर्ष वयाच्या पोराच्या काळजावर कोरलंय की तुम्हाला राजा व्हायचंय. इथं बसलेले आई आणि बाप मला सांगा, तुम्ही आपल्या पोराला काय सांगता? कोण सांगता आपल्या पोराला तुला IAS व्हायचंय? कोण सांगता आपल्या पोराला IAS व्हायचंय? कोण शिकवतं आपल्या पोराला IRS व्हायचंय? इथून घरी जाल ना तेव्हा आपल्या पोरांना सांगा, बाळा तुला IAS व्हायचंय. मुलांच्या काळजावर भिनवलं तर करता येतं. अरे महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी विचार केला होता की एका ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या माणसाचा पोरगा आज विधानसभेमध्ये आवाज उठवणारा एकदा नाही दोनदा. कोणी विचार केला होता का? नाही विचार केला. पण सत्यामध्ये उतरवलं का? कारण जिद्द आहे अंगामध्ये.